मध्ये आपण समभाग 4 अनुच्छेद 32 चा पहिला बघूया की इथे तुम्हाला जर तुमचे प्रदान केलेले मूलभूत हक्क बाधित झाले असतील तर न्याय मागण्याचा जो अधिकार आहे तो कुठल्याही परिस्थितीमध्ये सस्पेंड होणार नाही, निलंबित केला जाणार नाही. तो आहे तसा अबाधित राहील. मग तो आहे त्याच्यावर काही निर्बंध असावेत का? कारण अनिर्बंध हे जर सगळं झालं आणि वारेमाप कोणी उठसूट कशाबद्दलही रीट पिटिशन सुप्रीम कोर्टामध्ये अनुच्छेद 32च्या आधाराने टाकायला लागलं, ते एक प्रकारची केवटिक सिच्युएशन, अराजकमय सिच्युएशन कायद्याच्या क्षेत्रात, न्यायदानाच्या क्षेत्रात होऊ शकेल. म्हणून त्यावर निर्बंध टाकलेले आहे. ते निर्बंध समभाग 3 मध्ये असं म्हणतं की खंड 1 व 2 म्हणजे अनुच्छेद 32 चे समभाग 1 व 2 द्वारे सर्वोच्च न्यायालयात प्रदान केलेल्या अधिकारांना बाधा न येता खंड 2 अन्वये सर्वोच्च न्यायालयाला वापरता येतील असे सर्व किंवा त्यापैकी कोणतेही अधिकार अन्य कोणत्याही न्यायालयाला आपल्या अधिकाराच्या स्थानिक सीमांच्या आत संसद कायद्याद्वारे अधिकार प्रदान करू शकेल. म्हणजे या संविधानामध्ये आपण जेव्हा अनुच्छेद 226 बघू तेव्हा संविधानाने 32 मधले अधिकार जे सर्वोच्च न्यायालयाला आहेत तेच अधिकार उच्च न्यायालयाला दिलेले आहे. हा अनुच्छेद 3 निर्बंध लादताना असं म्हणतं की जर गरज पडेल अशा वेळी एखाद्या विशेष न्यायालयाला, कधी कधी एखादी SIT ज्याला आपण म्हणतो किंवा एखादं न्याय प्राधिकरण निर्माण करावं लागतं एखाद्या चौकशीसाठी, तेव्हा अशा न्याय प्राधिकरणाला सुद्धा हे अनुच्छेद 32 मधले अधिकार जे आहेत ते दिल्या जाऊ शकतात. पण त्यासाठी संसदेने तसा कायदा करण्याची तरतूद आहे. जर संसदेने तसा कायदा केला असेल तर सर्वोच्च न्यायालया व्यतिरिक्त दुसऱ्या न्यायपीठांना सुद्धा हे अधिकार, हे हक्क वापरण्यात येण्याची मुभा आहे. हे हक्क म्हणजे कोणते की जे पिटिशन्स आपण पाहिले आहे, 5 पिटिशन, हेबस कॉर्पस, देहोपस्थिती, मॅन्डेमस, महादेश, प्रोहिबिशन, प्रतिरोध, को वारंटो, क्वाधिकार व सेर्टिओरारी म्हणजे प्राकर्षण, हे जे रिट पिटिशन्स करण्याचे विषय दिलेले आहेत 5, या 5ही विषयावर रिट पिटिशन आपल्याकडे घेऊन त्याच्यावर न्यायदानाचं काम करण्याचे अधिकार हे सर्वोच्च न्यायालया व्यतिरिक्त दुसऱ्या विशेष न्यायपीठाला, न्याय प्राधिकरणाला दिले जाऊ शकतात. परंतु त्यासाठी संसदेमध्ये तसा कायदा पारित होणं महत्वाचं आहे. आपण या ठिकाणी एक गोष्ट प्रामुख्याने लक्षात ठेवूया. 32चा समारोप करताना आपण असं म्हणू की 32 मध्ये जेवढं शक्य तितकं सगळ्या कक्षा ज्या आहेत आपल्या कायदेशीर तक्रारीच्या त्या वाढवून देण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे. कुठल्या कुठल्या अशा बाबी आहे ज्याच्यावर तुम्ही अनुच्छेद 32 मध्ये सर्वोच्च न्यायालय, उच्च न्यायालय किंवा काही विशिष्ट न्यायपीठ किंवा न्याय प्राधिकरण यांच्याकडे आपली तक्रार घेऊन जाऊ शकता? तर सर्वप्रथम आहे आपले मूलभूत हक्क या कॉन्स्टिट्यूशनने दिलेले आहे, त्याची पायमल्ली झाली असेल तर त्याच्या विरुद्ध तुम्हाला पिटिशन करता येतं. त्याशिवाय जे काही कायद्यात अधिकार दिलेले आहेत आणि ते अधिकार मूलभूत हक्काच्या संरक्षणासाठी कायद्यात दिलेले असतील तर त्याही अधिकाराची जर हक्कांची पायमल्ली झाली तर तुम्हाला सुप्रीम कोर्टामध्ये अनुच्छेद 32 अन्वये जाता येतं. स्टॅट्युटरी राईट्स नावाची एक संकल्पना आहे, म्हणजे कायद्यात दिलेले अधिकार. आणि परंतु ते जे कायद्यातले अधिकार आहे, हे हा फरक एक छोटासा बारीक 3 लाईन लक्षात घ्या की कायद्यात दिलेले अधिकार अनेक प्रकारचे आहेत, पण कायद्यात दिलेले अधिकार, जे अधिकार कायद्याने तुमचे मूलभूत हक्क सुरक्षित राहावे म्हणून विशेषत्वाने दिलेले आहे, अशा अधिकारांच्या पायमल्लीसाठी त्यांना बाधा आली असता तुम्ही सर्वोच्च न्यायालयामध्ये जाऊ शकता. राईट फॉलोइंग फ्रॉम सबऑर्डिनेट लेजिस्लेशन म्हणजे खालच्या कोर्टाने एखाद्या वेळी तुम्हाला तुमच्या विरुद्ध निर्णय दिला असेल तर त्या निर्णयाच्या विरुद्ध तुम्हाला सुप्रीम कोर्टामध्ये जाता येतं. हे सुप्रीम कोर्टाचं अधोरेखित केलेलं सर्वोच्च असं न्यायपीठाचं काम आहे.
त्याच्यामुळे तुम्हाला त्या ठिकाणी अपील त्या माध्यमातून जाता येऊ शकतं. केस लॉज जे आहे, काही केसेस डी के बसू म्हणा, केशवानंद भारती म्हणा, मिनर्वा केस म्हणा, मनेका गांधी केस म्हणा, तुमची इंदिरा साहनी केस म्हणा, आता नागराज केस म्हणा, ज्या केसनी तुमच्या जनजीवनावर परिणाम केलेला आहे. सुप्रीम कोर्टामध्ये अशा केसेस आल्या की त्या केसनी खरोखर घटनेचे प्रश्न हाताळले. जे प्रश्न घटनेच्या चौकटीत घटनेत उद्धृत केलेल्या तरतुदींना सोडवता येत नाही, अशा प्रश्नांची उत्तरं अशा केसेसच्या माध्यमातून सुप्रीम कोर्टाला सोडवावी लागतात. आणि सुप्रीम कोर्ट जेव्हा असे निर्णय देतं केसमध्ये, ते अनुच्छेद 143 नुसार कायदा म्हणून गणले जातात. त्यांना संसदेत पारित केलेल्या कायद्याचा दर्जा दिलेला आहे. आणि असा दर्जा असलेले जे केस लॉज आहे, त्या केस लॉच्या विरुद्ध जर काही झालं असेल, म्हणजे थोडक्यात कायद्याच्याच विरुद्ध काही झालं असेल, हे स्टॅट्युटरी राईट्स मध्ये येणार नाही, कायद्यात दिलेल्या अधिकारात येणार नाही, तर हे न्यायपीठाने तुम्हाला प्रदान केलेल्या अधिकारामध्ये येईल. आणि ते त्या अधिकाराची पायमल्ली झाली असेल तर त्याच्याही विरुद्ध तुम्हाला अनुच्छेद 32 अन्वये सुप्रीम कोर्टामध्ये जाता येईल. दुसरे दोन महत्वाचे हेडिंग आहे, ते पण आपण लक्षात घेतले पाहिजे की कस्टमरी राईट्स, म्हणजे रूढी परंपरेनी जे अधिकार तुम्हाला प्राप्त आहेत. काही सांस्कृतिक आणि भौगोलिक विषय बघता भारतामध्ये काही जाती जमाती, मायनॉरिटीज, अल्पसंख्याक, आदिवासी बांधव असे आहेत की त्यांच्या काही रूढी या फिक्स आहे, ज्या त्यांच्या जीवनाचा भाग आहे. म्हणजे त्यांच्या मानवी अस्तित्वाला न्याय देणारे किंवा आकार देणाऱ्या ज्या रूढी परंपरा आहे, त्या रूढी परंपरांचं जर खंडन होत असेल किंवा त्याला बाधा येत असेल किंवा कुठला कायदेशीर शिरस्ता त्यांना अटकाव करत असेल त्या रूढी परंपरेपासून, तर त्याच्याही विरुद्ध आपल्याला सुप्रीम कोर्टामध्ये अनुच्छेद 32 चा आधार घेऊन जाता येऊ शकतं. उद्या जर कोणी म्हणालं की गोविंदा, आज गोविंदा आहे, सगळीकडे गोविंदाचा जल्लोष चालू आहे, उद्या जर कोणी म्हणाले की गोविंदा ही आमची रूढी परंपरा खूप एवढ्या वर्षाची आहे आणि त्यासाठी आपण सुप्रीम कोर्टात जातो, तर जाऊ शकतात. पण तुम्हाला हे सिद्ध करावं लागेल की जो गोविंदा आज डीजे लावून आणि त्या मोठमोठ्या हंड्या बांधून आणि त्याच्यात लाखो रुपयाचे इनाम ठेवून ते कर रचून वगैरे तोडायची, ही ही परंपरा किती वर्षाची आहे, तर तुमच्या लक्षात येईल की या परंपरेला काही अर्थ नाही. गोविंदा ही परंपरा निश्चित आहे. आणि मग कृष्णाने त्याच्या मित्रांसोबत एका दुसऱ्याच्या पाठीवर उभं राहून ज्या काही दंतकथा आपण ऐकतो, ते दह्याची हंडी फोडली आणि म्हणून दही हंडी आणि गोविंदा हा जो प्रघात झाला, तर ह्या मूळ प्रघातामध्ये जे बदल होत गेलेले आहे, त्या बदलाच्या अनुरोधाने ज्या चाली किंवा रूढी प्रस्थापित होत आहेत, ही चाली किंवा रूढी प्रस्थापित होण्याचा कालखंड या ठिकाणी महत्वाचा आहे. जनरली असं समजलं जातं की जी रूढी आणि परंपरा 100 वर्षाची जुनी आहे, ती त्या परंपरेला कायद्याचा विधिवत मान्यता असलेला दर्जा आपण देतो. आणि अशा रूढी परंपरेचं जर खंडन होत असेल, त्याला बाधा येत असेल, तरच तुम्हाला सुप्रीम कोर्टात जाता येईल. तुम्ही म्हणाल की डीजे आम्ही मागच्या वर्षीपासून लावायला सुरुवात केली आणि ही आमची परंपरा झालेली आहे आणि या परंपरेनुसार आम्हाला सुप्रीम कोर्टात जाता येईल, तर मला वाटत नाही सुप्रीम कोर्ट तुमचं पिटिशन एंटरटेन करेल. सुप्रीम कोर्ट म्हणेल ही तुमचं रूढी परंपरेच्या याच्यामध्ये बसत नाही. कॉन्ट्रॅक्च्युअल राईट हे शेवटचं आहे, म्हणजे करार मदार करून जर त्याच्यामध्ये तुम्हाला कायदेशीर रित्या पायमल्ली झाली असेल, अन्याय झाला असेल तुमचा वर, तर अशा करार मदारांच्या प्रस्थापनेसाठी किंवा त्याच्यातून न्याय मिळवून घेण्यासाठी तुम्हाला रिट पिटिशनच्या द्वारे सुप्रीम कोर्टामध्ये अनुच्छेद 32 चा आधार घेऊन जाता येऊ शकतं. या ठिकाणी दुसरी एक गोष्ट एका केसमध्ये जी समोर आली, ती केस फार चांगली आहे, ज्याच्यामध्ये सुरेश सेठ वर्सेस कमिशनर इंदोर म्युनिसिपल कॉर्पोरेशन हे 2006 साली सुप्रीम कोर्टामध्ये हा खटला आला. मोठा मजेशीर खटला होता हा. त्याच्यामध्ये सार्वभौमत्व हा मुद्दा समोर आला, कारण या खटल्यामध्ये जे अर्जदार होते, पिटिशनर होते, त्या पिटिशनरनी असं सांगितलं की या सगळ्या कारवाया ज्या देशात होत आहेत, बॉर्डरवरच्या सगळ्या कारवायांचा त्यांनी आढावा घेतला होता. BSF वगैरे मध्ये जे काही
अंमली पदार्थ पकडले होते, त्याच्यावर काही शस्त्र पण सापडली होती. त्याच्यावरून त्यांनी असं हे केलं की सर्वोच्च न्यायालयाने पाकिस्तानच्या प्रशासन आणि शासनाला आदेश द्यावेत आणि त्यांच्यावरती काहीतरी रिस्ट्रिक्शन्स आणावी. त्यांचे काही व्यापार उदीम असतील, त्या व्यापार उदीमावरती काहीतरी वाणिज्य करार असतील, त्या करारावरती निर्बंध आणावे. तर सुप्रीम कोर्टाने म्हटलं की सर्वोच्च न्यायालय हे भारताचं आहे आणि भारताच्या क्षेत्रापुरतं आमचं ज्युरिडिक्शन आहे, म्हणून आम्हाला आमची कार्यकक्षा ओलांडून पाकिस्तानच्या राज्यकर्त्यांना, तिथल्या शासन प्रशासनाला सूचना किंवा काही आदेश देण्याचे अधिकार नाही आहेत, ते आम्ही देऊ शकत नाही. तर आपण त्यासाठी आपल्या सरकारला आदेश देऊ आणि आपलं सरकार त्या बरहुकूम संयुक्त राष्ट्रासारख्या संस्थेच्या माध्यमातून पाकिस्तानचे कान पिळू शकते. अशा प्रकारचा महत्वपूर्ण एक निर्णय सुप्रीम कोर्टाने एका रिट पिटिशन मध्ये 2006 सालच्या या केसमध्ये दिलेला आहे. दुसरा एक प्रश्न जो आपण पुढे घेणारच आहोत की 226 मध्ये हायकोर्टाला असलेले अधिकार आणि 32 मध्ये सुप्रीम कोर्टाला असलेले अधिकार, तर हे अधिकार कसे वापरले जातात? हे एक दुसऱ्याच्या विरुद्ध असतात का? म्हणजे हायकोर्टात झालं नाही तर सुप्रीम कोर्टात गेलं, मग सुप्रीम कोर्टात मध्ये त्यांनी विचार करावा की हे हायकोर्टाचं डिसिजन आहे ते बरोबर नाही म्हणून हा माणूस इकडे आला, मग त्याच्या बरहुकूम करावं. ते एक चांगला शब्द कायद्यात वापरला आहे, सहमती, कॉन्करन्स. तर आर्टिकल 32 आणि आर्टिकल 226 हे दोन्ही अनुच्छेद हे सहमतीने वापरले जावे. याच्यावर न्यायदानाचं काम हे सहमतीने व्हावं. म्हणजे एखाद्याने जर हायकोर्टाचं ज्युरिडिक्शन चूज करून न्याय मागण्याची प्रक्रिया पूर्ण केली असेल आणि त्याच्यात निर्णय लागला असेल, तो काहीही लागो, त्याच्या बाजूला लागो की त्याच्या विरुद्ध लागो, त्याच्या विरुद्ध परत सुप्रीम कोर्टामध्ये जाण्यासाठी काहीतरी वेगळं विशिष्ट कायदेशीर कारण उपलब्ध असेल तरच जाता येईल, नाहीतर जाता येणार नाही. सुप्रीम कोर्टात तुम्ही जाऊ शकता, पण सुप्रीम कोर्ट त्याचा त्या दृष्टीने विचार करणार. सुप्रीम कोर्ट पहिला विचारणार की या ठिकाणी हायकोर्टाने तुम्हाला न्यायदानाची प्रक्रिया पूर्ण करताना काय त्रुटी ठेवलेली आहे. जसं आता अनिल देशमुख असतील किंवा परमबीर सिंगाच्या काही केसेस आहेत ज्या आपण बघतो रोजच्या रोज, म्हणजे हे ताजी उदाहरणं आहेत की ज्या ठिकाणी सुप्रीम कोर्टाने त्यांना स्पष्ट सांगितलं की हे जे निर्णय आहे ते ऑलरेडी लागलेले आहे, तपास हा ऑलरेडी हायकोर्टाच्या आदेशाने सीबीआय कडे दिलेला आहे, त्याच्यामध्ये आम्हाला हस्तक्षेप करायची आवश्यकता वाटत नाही. याचा अर्थ आम्ही हस्तक्षेप करू शकत नाही असा होत नाही. हस्तक्षेप आम्ही करू शकतो, पण आम्हाला आवश्यकता वाटत नाही, म्हणून तुम्ही जे काही तुमचं पुढचं म्हणणं असेल ते रिव्ह्यू किंवा बाकी दुसऱ्या पिटिशनच्या माध्यमातून त्या स्थानिक हायकोर्टामध्येच तुम्ही जायला पाहिजे. म्हणून सुप्रीम कोर्टाने त्यांना त्यांच्या याचिका परत खालच्या कोर्टामध्ये न्यायदानाच्या प्रक्रियेसाठी पाठवलेले आहे. तर असा हा सगळा कायद्याचा थोडासा गुंतागुंतीचा आणि त्यातल्या त्यात सोपा करून सांगण्याचा एक प्रयत्न आहे. अनुच्छेद 32 मला वाटतं आपण या ठिकाणी संपवा. एक पाऊल पुढे टाकून संसदेला बळकटी दिलेली आहे आणि ही बळकटी देताना आपल्या ज्या यंत्रणा आहे, विशेष करून संरक्षण, आपली सुरक्षा, देशाची बाह्य सुरक्षा आणि अंतर्गत सुरक्षा, त्याचप्रमाणे पोलीस फोर्स आणि त्या नुसार येणारे आपली कामं आणि त्या कामासाठी आपण नेमलेल्या संस्था. आता याच्यामध्ये कसं आहे की मानवी हक्क आपण प्रत्येक ठिकाणी घेऊन चाललोय. उद्या सियाचीनच्या बॉर्डरवर गेलेला सैनिक असं म्हणेल की मला सियाचीनच्या बॉर्डरवर पाठवणं हेच मुळात मानवी हक्कांचं उल्लंघन आहे, कारण -20 ते -40 एवढ्या थंडीच्या याच्यामध्ये मी कसा जगू, हे माझ्या जीवाला एक प्रकारचा धोका निर्माण करणारं प्रावधान आहे आणि इथे काही मी जाणार नाही, किंबहुना मला जर कोणी पाठवत असेल तर ते माझ्या मूलभूत हक्काच्या विरुद्ध होईल, असं एखादा सैन्य दलातला माणूस म्हटला तर काय स्थिती होईल हे लक्षात घ्या. दुसरं उदाहरण सांगतो की समोर खूप मोठा मॉब आहे, पोलीस कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी त्या मॉबला अडवण्याचा प्रयत्न करत आहे, मॉब बेकाबू झालेला आहे आणि अशा वेळी तिथं उपस्थित असलेले डिव्हिजनल मॅजिस्ट्रेट असतील किंवा सुप्रिटेंडेंट असतील पोलीसचे, त्यांनी पोलिसांना आदेश दिला की तुम्ही लाठी चार्ज करा किंवा
या चिघळलेल्या मॉबला इथून उचकटून लावा, त्यांना वॉर्निंग द्या. गेले नाही तर त्यांच्यावर लाठीचार्ज करा. वेळप्रसंगी अश्रुधूर, पाण्याचे फवारे किंवा मग फायरिंगचे पण आदेश काही काही ठिकाणी दिलेले असतात. आता असं एक गृहीतक लक्षात घ्या की SP साहेबांनी किंवा जो कोणी त्या सैन्य दलाचा, पोलीस दलाचा प्रमुख आहे, त्या प्रमुखांनी असे आदेश दिले. आणि एक कॉन्स्टेबल उठून म्हटला की माझ्याकडे रायफल आहे, परंतु मी याच्यावर फायरिंग करणार नाही, कारण ही कृती मला माझ्या मूलभूत हक्काची पायमल्ली झाल्यासारखी वाटते. तर काय होईल की बेशिस्त या नावाखाली पोलीस डिपार्टमेंट कामच करू शकणार नाही. सैन्य आणि पोलीस हे दोन दल अशी आहेत की ज्या दलांमध्ये शिस्त अतिशय आवश्यक आहे. वरिष्ठांचे आदेश न्याय्य आहे की नाही ते वरिष्ठ त्याला जबाबदार असतील, पण ते आदेश जर असेल तर त्या प्रकारे तुम्हाला कायद्याच्या चौकटीत काम केलं पाहिजे. आणि म्हणून अशा दलांसाठी एक वेगळं मॅन्युअल, वेगळी पुस्तिका, कायद्याची वेगळी पीठिका असण्याची जी नितांत आवश्यकता आहे, ती आवश्यकता अनुच्छेद 33 ने पूर्ण केलेली आहे. अनुच्छेद 33 असं म्हणतो की या भागाद्वारे प्रदान केलेले हक्क, या भागाद्वारे म्हणजे कुठले, भाग 3 मधले जे मूलभूत हक्क आहे, त्या भागाद्वारे प्रदान केलेले हक्क म्हणजे ते मूलभूत हक्क हे सेना इत्यादींना लागू करताना त्यामध्ये फेरबदल करण्याचा संसदेत अधिकार आहे. या भागाने प्रदान केलेले हक्क सशस्त्र सेना दलाचे सदस्य किंवा ज्यांच्यावर सार्वजनिक सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी अशा दलाचे सदस्य किंवा राज्याने गुप्तवार्ता किंवा प्रतिगुप्तवार्ता यांच्या प्रयोजनार्थ स्थापन केलेला ब्युरो किंवा इतर संघटना, यामध्ये नेमलेल्या व्यक्ती किंवा खंड क ते ग म्हणजे वरील तिन्ही खंडामध्ये निर्देशित केलेले कोणतेही दल, ब्युरो किंवा संघटना याच्या कामासाठी उभारलेल्या दूरसंचार यंत्रणेमध्ये किंवा त्या संबंधात नेमलेल्या व्यक्ती यांना कर्तव्याचे योग्य प्रकारे पालन व त्यामध्ये शिस्त, दोन महत्वाचे प्रकार त्या ठिकाणी घटनेला मान्य आहे. ते म्हणजे कर्तव्याचे योग्य प्रकारे पालन. नुसतं पालन म्हटलेलं नाही आहे, घटना म्हणते कर्तव्याचे योग्य प्रकारे पालन, म्हणजे जे कर्तव्य करायचं आहे ते कायद्याच्या चौकटीत राहून करायचंय. उद्या जर असा प्रश्न निर्माण झाला की तुम्ही या मॉबवर फायरिंग करून 4 माणसं मारली, म्हणजे तुमच्यावरती खुनाचा गुन्हा नोंद का केला जाऊ नये, तर त्या लोकांना, पोलिसांना, निमलष्करी दलांना, लष्कराला संरक्षण हवं आहे. आणि हे संरक्षण देण्याचं काम अनुच्छेद 33 अन्वये संसद कायदे करून करू शकते. म्हणजे ती जी कृती केलेली आहे ती योग्य होती, ती शिस्तबद्ध कृती होती. आणि त्या शिस्तबद्ध कृतीमुळे तुम्हाला तुमचे जे मूलभूत अधिकार आहेत त्या कक्षा पलीकडे काही अधिकार देणे, किंवा त्याच वेळी जसं सियाचनचं उदाहरण मी सांगितलं, त्याच वेळी जे सर्वसाधारण जनतेला मूलभूत हक्क प्राप्त आहे त्या हक्कावर निर्बंध आणणे, तुमचे काही मूलभूत हक्क कमी करणे, या दोन्ही गोष्टी करण्याचे अधिकार संसदेला आहे. पण संसदेने तसा कायदा पारित केला पाहिजे. आता आपण हे रीतसर एक एक बघूया की सशस्त्र सेवा दलाचे सदस्य, आर्म फोर्सेस, याच्यामध्ये कोण कोण येतं, तर आपले सैन्य दल, वायुदल, आपलं नौदल आणि निमलष्करी दले व केंद्रीय पोलीस संघटना, CPO ज्याला म्हणतात, सेंट्रल पोलीस ऑर्गनायझेशन. याच्यामध्ये आपले ITBP असतील, BSF असतील, CRPF, CISF, या ज्या आपल्या सगळ्या निमलष्करी संघटना आहे, ह्या बेसिकली पोलीस संघटना आहे. पण पोलीस त्यांच्या थोडं वरती आणि लष्कराच्या थोडं खाली याला आपण निमलष्करी संघटना जे संबोधलेलं आहे, या अशा निमलष्करी संघटना आहेत. त्याचप्रमाणे सैन्य दल असेल, वायुदल असेल, नौदल असेल, या ठिकाणी आपले लष्कर, ज्याला आम्ही आर्म फोर्सेस म्हणतो, हे काम करतं. तर त्यांच्या योग्य प्रकारे कर्तव्य पालनासाठी व त्या संस्थांमध्ये शिस्त अबाधित राहण्यासाठी संसदेला काही कायदे करावे लागतात. आणि असे कायदे जर कोणी म्हणालं की मूलभूत हक्काच्या आमची पायमल्ली होते, मूलभूत हक्काला बाधा येतो, तर त्यासाठी संसदेला मुक्तपणे अधिकार दिलेले आहे की तुम्ही असे कायदे करू शकता. आणि ते कायदे पालन करण्याची जबाबदारी ही त्या त्या दलातल्या प्रत्येक सदस्यावर, प्रत्येक व्यक्तीवर राहील. म्हणजे
खालची रँकला काही अधिकार नसतील आणि वरच्याच रँकला सगळे अधिकार आहे असं होणार नाही. घटनेसमोर कायद्याचं समान तत्व ते पाळलेलं आहे. एखाद्या वेळी त्यात काही कसूर झाला असेल तर वरिष्ठ अधिकारी सुद्धा तेवढे जबाबदार धरले जातात जेवढा कनिष्ठ अधिकारी जबाबदार धरला जातो. म्हणून हे 3 दलं आणि निमलष्करी दलं त्याशिवाय केंद्रीय पोलीस संघटना याचा या ठिकाणी समावेश होतो पहिल्या उपसमभागामध्ये. त्यानंतर दुसरा समभाग सांगतो की सार्वजनिक सुव्यवस्था राखणारी सर्व दले व त्यांचे सदस्य. याच्यामध्ये पोलीस असतील, होमगार्ड आहे, बाकीच्या ज्या काही यंत्रणा ज्यांचं काम कायदा व सुव्यवस्था राखणं आहे. म्हणजे लष्कर, निमलष्करानंतर पोलीस यंत्रणा आणि त्या पोलीस यंत्रणा या राज्याच्या सुद्धा त्याच्यात समाविष्ट आहे. म्हणजे राज्याच्या यादीमध्ये पोलीस हा विषय असला आणि पोलिसांबद्दलचे कायदा सुव्यवस्थेबद्दलचे जे काही कायदे आहेत ते राज्यांनी करायचे असा जरी प्रघात असला तरीही संसदेला योग्य प्रकारे कर्तव्य पालन आणि शिस्तबद्धता या 2 विरोधाखाली कायदे करण्याचे अधिकार आहे जे राज्यावर सुद्धा बंधनकारक असू शकतात. अशा प्रकारचा हा दुसरा उपसमभाग आहे. तिसरा फार महत्वाचा आहे. त्याच्यामध्ये 2 शब्द प्रामुख्याने लक्षात घेण्यासारखे आहे. गुप्त वार्ता व प्रतिगुप्त वार्ता. ज्याला आपण इंटेलिजन्स आणि काउंटर इंटेलिजन्स म्हणतो. आपल्या ज्या गुप्तहेर संस्था आहेत सगळ्यांना आपल्याला एवढंच माहिती आहे की इंटेलिजन्स ब्युरो IB ही भारताची गुप्तचर संघटना आहे. ही संघटना उघड्यावर जशा इतर यंत्रणा काम करतात तशा जर काम करायला लागल्या किंवा या यंत्रणेमधली माहिती RTI मध्ये जसं इतर संस्थांकडून मिळते तशी जर बाहेर जायला लागली तर अराजक माजेल. किंबहुना काही गोष्टी या गेल्याच नाही पाहिजे ज्या धर्तीवर योग्य प्रकारे कर्तव्य पालन या गुप्तचर यंत्रणांना करावं लागतं. याच्यावर बरेचसे सिनेमे, बऱ्याचशा कहाण्या, खूप नॉवेल्स प्रसिद्ध आहेत. आपण ती जर वाचली तर आपल्या लक्षात येईल की गुप्तचर यंत्रणा ह्या कशा काम करतात. आणि जोपर्यंत त्यांच्या कामासाठी आपण विशेष कायद्याचं प्रावधान ठेवत नाही तोपर्यंत त्या यंत्रणा हतबल होतील, काम करू शकणार नाही. एक प्रकारे पंगुत्व त्या यंत्रणा नाहीये. म्हणून काही विशेष अधिकार अशा यंत्रणांना प्रदान केले जातात. ते अधिकार देण्यासाठी कायदे पारित करण्याचं स्वातंत्र्य हे संसदेला आहे. या ठिकाणी एक बघा की प्रतिगुप्त वार्ता, काउंटर इंटेलिजन्स. म्हणजे आपल्याकडे एखादी गुप्त वार्ता आली, एखादी माहिती मिळाली किंवा एक अंदाज, एक ठोकताळा असा झाला की अमुक अमुक ठिकाणी असा असा दहशतवादी हल्ला होऊ शकतो. जसं 26/11 बद्दलचं गुप्तचर यंत्रणांचं जे संकलन होतं त्याचे काही मेसेजेस काही अमेरिकन गुप्तचर यंत्रणेने आपल्याकडे पाठवले होते. त्याशिवाय काही आपल्या यंत्रणांना काही धागेदोरे मिळत होते. या सगळ्यावरती काउंटर इंटेलिजन्स म्हणजे कसं की समजा आपल्यावर एखादा हल्ला कोणीतरी पेरून ठेवलेला आहे आणि तो होणार आहे, त्याची योजना केलेली आहे, तर त्या हल्ल्याला परतवून आपल्याला त्यांच्यावर प्रतिहल्ला कसा करता येईल त्याबद्दलची गुप्त वार्ता म्हणजे काउंटर इंटेलिजन्स, प्रतिगुप्त वार्ता. आता या नियंत्रित करण्यासाठी किंवा ह्या यंत्रणांकडून अशा प्रकारे काम करून घेण्यासाठी मध्यंतरी मनोज बाजपेयीची एक फॅमिली मॅन म्हणून जी सिरियल होती, सिनेमा होता नेटफ्लिक्सवर, तो बराचसा गाजला आणि बरेचसे माझे युवक विद्यार्थी त्या सिरीजचे फॅन झाले होते. किती सुंदर काम असतं, कसं हे गुप्तचर यंत्रणांमध्ये काम चालतं, दहशतवादी संघटनांची माहिती कशी मिळवली जाते, त्या माहिती याच्यामध्ये एक द्रोहकाल नावाचा सिनेमा होता, मला आठवतं फार वर्षापूर्वी, ज्याच्यामध्ये जॅकी श्रॉफने एक रोल केला होता की नक्षलाईटच्या कॅम्पमध्ये फिरताना स्वतः गुप्तचर अधिकारी त्या नक्षलाईट चा वेश धारण करून नक्षलाईट अक्षरशः झाला आणि तो एका दलाचा प्रमुखही झाला तिकडे. पण तो होता गुप्तचर अधिकारी. गुप्तचर यंत्रणेमध्ये अशी काही कामं आहेत की ज्या कामावर सर्वसाधारण माणसाचा विश्वास सहसा बसत नाही. असं होऊ शकतं का? पण खरंच गुप्तचर यंत्रणा हे फार महत्वाचं देश बाह्य आणि अंतर्गत शक्तीपासून सुरक्षित ठेवण्याचं काम करत असते. आणि म्हणून अशा वेळी त्यांना काही विशेष अधिकार, त्यांना काही विशेष प्रावधानं कायद्यात उपलब्ध करून दिली जातात. ती तरतूद या उपसमभाग 3 मध्ये समभाग 1 च्या अनुच्छेद 33 मध्ये प्रदान करण्यात आलेली आहे. या नुसार एक सांगतो की संसदेला कायदे करण्याचे अधिकार आहेत. त्याचप्रमाणे जे जुने कायदे असतील
ते योग्य असतील तर तेही पुढे तसेच ठेवण्याचे अधिकार सुद्धा संसदेला आहे. आयबीच्या म्हणजे आपला जो इंटेलिजन्स ब्युरो आहे त्याच्याबद्दलचा अजूनही कायदा आपल्या संसदेमध्ये पारित झालेला नाही. 1887 ला जो ब्रिटिश कालीन म्हणजे 1885 ला इंडियन नॅशनल काँग्रेसची स्थापना झाली आणि त्यानंतर 2 वर्षांनी म्हणजे 1887 ला एक गुप्तचर यंत्रणा म्हणून आयबीची स्थापना झालेली आहे. आणि ते जे डॉक्युमेंट आहे, ते जे लिगल डॉकेट ज्याला म्हणतो ते आहे, त्याच नुसार आज आपली गुप्तचर यंत्रणा काम करते. अनेक वेळा संसदेमध्ये काही बिल अशी आणली जातात की आपल्या आयबीला नियंत्रित करण्यासाठी विशेष कायदे संसदेने पार पाडावे किंवा मग आयबीच्या काही गोष्टी असतील त्या फार चुकीच्या पद्धतीने होतात आहे. हे इंटेलिजन्स ऑपरेशन आता जसं अर्बन नक्सलाइट लोकांना अटक झाली तर याच्यामध्ये ह्या इंटेलिजन्स ऑपरेशनचा फार मोठा भाग असतो. हे सगळे नियंत्रित करण्यासाठी सुयोग्य असा सुनियोजित कायदा भारतीय संसदेने पारित करावा. भारतीय संसद आज 1887च्या जुन्या ब्रिटिशकालीन कायद्यावर अवलंबून आहे. तो एक वादविवादाचा भाग होऊ शकेल, परंतु संसदेला असे कायदे पारित करण्याचा अधिकार आहे. संसदेने वेळोवेळी असे कायदे केलेले आहेत. हे कायदे सर्वसाधारण जनतेच्या माहितीसाठी कदाचित उद्धृत केले जाऊ शकत नाही, कारण अंतर्गत सुरक्षा आणि बाह्य शक्तींपासून आपली जी सुरक्षा आहे हे सांभाळण्याचं जे काम आहे ते योग्य प्रकारे शिस्तबद्ध रीतीने व्हावं, एवढाच त्याच्या मागे उद्देश असतो. इथं असं समजा की या संस्थेच्या माध्यमातून काही अन्याय गोष्टी झाल्या असतील तर तुम्हाला मुभा आहे, तुम्ही जाऊ शकता. अनुच्छेद 32 प्रमाणे तुम्ही सुप्रीम कोर्टात जाऊ शकता, न्यायपीठाकडे जाऊ शकता, इतर कुठल्याही. परंतु हे करत असताना तुम्ही एक लक्षात ठेवायला पाहिजे की संसदेने या वर्गाला म्हणजे गुप्तवार्ता प्रतिगुप्तवार्ता या वर्गाला, आपली कायदा सुव्यवस्था राखणाऱ्या पोलीस दलांना आणि आपल्या सैन्य दलाला एक विशिष्ट प्रकारची इम्युनिटी ज्याला म्हणता येईल, एक विशिष्ट प्रकारचे प्राधिकार प्रदान केलेले आहेत आणि त्या प्राधिकाराचा वापर करून या यंत्रणा काम करू शकतात. किंबहुना ह्या यंत्रणा योग्य प्रकारे कर्तव्य पालन आणि शिस्तबद्ध रीतीने काम करू शकणार नाही. घटनेचा एकंदर जर आपण आढावा घेतला तर असं लक्षात येईल की प्रशासकीय बाबीतली प्रत्येक गोष्ट अगदी चाणाक्षपणे हेरून कुठे काय करण्याची गरज आहे आणि ते कोणी करावं, कशा पद्धतीने करावं, याची जे इन्फ्रास्ट्रक्चर मांडणी आहे, त्याचं एक जे स्ट्रक्चर आहे ते कसं असावं त्याबद्दल घटनेने ही फार योग्य रीतीने मांडणी केलेली आहे. आता याच्यातला उपसमभाग 4 हा बघणं अजून जास्त रोचक आहे. उपसमभाग 4 असं म्हणतो की वरीलपैकी सर्व दल, ब्युरो, संघटना यांच्या कामासाठी उभारलेली दूरसंचार यंत्रणा व त्या संबंधातील नेमलेल्या व्यक्ती म्हणजे सैन्य दलासाठी जी काही टेलिकम्युनिकेशन सिस्टीम असेल, आताच्या नवीन भाषेमध्ये इंटरनेट, डिजिटल पोर्टल्स, बाकीच्या ज्या काही सायबर सिस्टीम आहे त्या सिस्टीम या सर्वसाधारण प्रशासकीय टेलिकम्युनिकेशन त्या सिस्टीमहून वेगळ्या असतात. त्यांच्या फ्रिक्वेन्सी वेगळ्या असतात, त्यांचे टॉवर वेगळे असतात आणि त्यासाठी वेगळं प्रावधान असणं आवश्यक आहे. कारण ते वेगळं असल्याशिवाय आपल्याला सैन्य दलाला, पोलीस दलाला, गुप्तचर यंत्रणेला तसं बळ देता येणार नाही आणि म्हणून ते बळ त्यांना प्राप्त व्हावं म्हणून त्यांच्यातलं टेलिकम्युनिकेशन सिस्टीम जे आहे ती वेगळी ठेवलेली आहे. त्यांचे इंटेलिजन्स शोधण्याचे जे मार्ग आहे त्या वेगळ्या ठेवलेल्या आहेत. त्यांच्या त्या टेलिकम्युनिकेशन सिस्टीम मध्ये तुम्ही भेसळ करू शकत नाही, त्याच्यात जाऊन तुम्ही ते हॅकिंग करू शकत नाही. ते केलं तर तो गुन्हाही आहे, शिवाय ते हॅकिंग सोपं नाही, कारण ती यंत्रणा अतिशय वेगळी आहे. पब्लिक यंत्रणेपेक्षा, लोक यंत्रणेपेक्षा जनासाठी जी यंत्रणा नॉर्मल रीतीने टेलिकम्युनिकेशनची असते, टेलिफोनचं नेटवर्क असतं, मोबाईलचे टॉवर्स असतात, याशिवाय यांचे टॉवर्स आणि यांचं सायबर नेटवर्किंग हे वेगळं असतं. त्यासाठी वेगळे कायदे करण्याचा अधिकार संसदेला आहे. पेगाससचं प्रकरण हल्ली फार गाजतं. यावेळी संसदेच्या अधिवेशनामध्ये अनेक दिवस पेगाससवर उलटसुलट चर्चा चालू होती. हे पेगाससने काय केलेलं आहे की पेगासस असे अतिमहत्वाचे जे काही सायबर नेटवर्किंग आहे सैन्य दलाचे किंवा गुप्तचर यंत्रणेचे त्याला छेद देऊन त्यांची माहिती गोळा करू शकतात.
आता उद्या जर समजा आपल्या शत्रू राष्ट्र पाकिस्तान आणि काही अजून राष्ट्रांचे काही धागेदोरे असतील, त्यांचं काय चाललेलं आहे, प्रत्येक देशाची गुप्तचर यंत्रणा दुसऱ्या देशातल्या गुप्तचर यंत्रणेला क्रॉस करून त्यांच्याकडे काय चाललेलं आहे ती माहिती मिळवण्याचा प्रयत्न करत असते. उदाहरणार्थ त्यांच्या सैन्य प्रमुखाचे काही टेलिफोन, ईमेल्स आणि त्यांचं सगळे जे काही फेसबुक असतील, बाकीचे सगळे नेटवर्किंग आहे डिजिटल सायबरचं, ते जर हॅक केलं तर तो काय चाललेला आहे ते आपल्याला कळू शकतं. म्हणून ते हॅक करण्यासाठी प्रयत्न सगळ्याच यंत्रणा करतात. आपण जसं त्यांचं करतो तसं तेही आपलं करतात. याला एक विशेष संरक्षण असलं पाहिजे. त्याशिवाय हे प्रकार होत राहतील तर आपल्या गुप्तचर यंत्रणेला अर्थ राहणार नाही. त्यासाठी आमची दूरसंचार यंत्रणा, टेलिकम्युनिकेशन सिस्टीम ही पब्लिक टेलिकम्युनिकेशन सिस्टीम सारखी नसून सैन्य दल आणि आमची पोलीस दल, गुप्तचर यंत्रणा यांची टेलिकम्युनिकेशन सिस्टीम ही वेगळी आहे. आणि ते वेगळेपण तुम्हाला या उपसमभाग 4 अनुच्छेद 33च्या समभाग 1 मध्ये घटनेत दिलेला आहे, चक्क स्पष्ट दिलेला आहे. घटना वाचली, तिचा अभ्यास केला, तिचं पारायण केलं तर इतके बारीक बारीक संदर्भ आपल्या लक्षात येतात की देश चालतो म्हणजे नेमकं कसं चालतं. तर हे सगळं या ठिकाणी 33 अनुच्छेदामध्ये उद्धृत करण्यात आलेलं आहे. इथे एकच कायदा फार महत्वाचा आहे की सैन्य दलांच्या बाबतीमध्ये संसदेने केलेले कायदे मोठे की मूलभूत हक्क मोठे. आणि हा निवाडा सर्वोच्च न्यायालयासमोर पृथ्वीपाल सिंग वर्सेस युनियन ऑफ इंडिया या केसमध्ये 1992 साली आला. आणि 1992 साली अनुच्छेद 33चा आधार घेत सुप्रीम कोर्ट असं म्हणालं की युद्धकालीन स्थितीमध्ये संसदेला अनुच्छेद 21-22 सुद्धा नियंत्रित करण्याचा अधिकार आहे. याच्यामध्ये जिवंत राहण्याचा हा एक अधिकार सोडला तर बाकी सगळे हक्क, सगळे अधिकार नियंत्रित करण्याचा संसदेला अधिकार आहे. जर ते नियंत्रण आपण आपलं लष्कर दल, निमलष्कर दल, कायदा सुव्यवस्था यंत्रणा आणि गुप्तचर यंत्रणा त्यांच्या टेलिकम्युनिकेशन सिस्टीम या बाबतीत करत असू तर ते केलेले कायदे हे मानवी हक्क जे तुम्हाला दिलेले आहे मूलभूत हक्क या भाग 3 मध्ये त्याच्यावर श्रेष्ठ असतील असं या केसमध्ये दिलेला आहे. पुढे काही जजमेंट अशी आहे की कोर्ट मार्शल हा जो एक प्रकार आहे तर अनुच्छेद 34च्या अनुषंगाने आपण कोर्ट मार्शल बद्दल थोडीशी दुसरी होईना पण माहिती करून घेऊ चांगल्यापैकी. ती अशी की कोर्ट मार्शल हे मिलिटरीचं जे कोर्ट आहे ते सुप्रीम आहे की आपलं सुप्रीम कोर्ट सुप्रीम आहे. त्याच्यातल्या केसेस इकडे चॅलेंज होऊ शकतात, नाही होऊ शकत. ते सर्वोच्च आहे. खूप लोकांचा त्याच्याबद्दल गैरसमज खूप आहे. मला वाटतं आज वेळेची अनुमती नसल्यामुळं काही याच्यावर प्रश्न असतील तर त्या प्रश्नासह आपण उद्या परत अनुच्छेद 33 वरून घरंगळत आपण अनुच्छेद 34 वर जाऊया आणि तिथे हा सगळा भाग स्पष्ट होईल. त्याचं त्याप्रमाणे स्पष्टीकरण घेऊया. धन्यवाद.